नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो 2025 मध्ये तलाठी एक्झाम असो किंवा कोणतीही सरळ सेवा एक्झाम असो, त्यासाठी आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला नवीन सीरीज चालू केली मित्रांनो. ते पण त्याच्यात काय रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. मराठी असो, इंग्लिश असो, जी गणित, बुद्धिमत्ता हे सगळं सब्जेक्टचं काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर दुपारी 3 पासून तर रात्री 9 पर्यंत ह्या 5 सब्जेक्टचं काय मित्रांनो, रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय मित्रांनो, रोज अपडेट येण्यासाठी तुम्हाला तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर मग या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो टेलिग्रामची लिंक आहे. तर त्याला पण काय मित्रांनो जॉइन व्हायचंय. तर ते टेलिग्रामला पण काय मित्रांनो तुम्हाला मॉक टेस्ट असतो, काही असो, तर ते सगळं काय टेलिग्रामला तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर सरळ सेवेची बॅच पाहिजे असेल मित्रांनो, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या खालील नंबरवर काय मित्रांनो संपर्क करायचा आहे मित्रांनो. मग बघा मित्रांनो, तर मी तुम्हाला बुद्धिमत्तामधला आज आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. जसं अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे काय मित्रांनो, जसं की आपल्या परीक्षेला सगळे क्वेश्चन काय असतात, मिक्स असतात. तसंच आपल्याला काय मित्रांनो क्वेश्चन म्हणजे पेपर सॉल्व्ह करायचा आहे. अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे काय मित्रांनो, तर काय आज आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मग बघा, त्यात आपला पहिला क्वेश्चन कुठला आहे बघा मित्रांनो. बघा, शीला ही सुरेशची मुलगी आहे. प्रतीन हा शीलाचा पती आहे. शीला ही सुरेश हा वर्षाचा पती आहे. वर्षाचे प्रतीनशी काय नाते आहे? बघा, शीला ही सुरेशची मुलगी आहे. शीला कोणाची मुलगी आहे? सुरेशची. हा कुठला क्वेश्चन आहे मित्रांनो? सॉरी नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. कुठला? नातेसंबंध. बघा मित्रांनो, शीला कोणाची मुलगी आहे? सुरेश. मग सुरेशची मुलगी शीला आहे. ते काय आपल्याला पिढीप्रमाणे दाखवायचं आहे. कसं? पिढीप्रमाणे. वरती आजोबा, खाली त्यांचा मुलगा, नंतर त्यांची नात-नातू जे असतील ते. हं, तसं आपल्याला दाखवायचं इथे. मग बघा, शीला कोणाची मुलगी आहे? सुरेश. सुरेश कुठे येईल मग? वरती सुरेश. ती कोण आहे? सुरेशची मुलगी आहे. सुरेश कोण आहे? मेल आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवलं आपण? प्लस. आणि त्याची मुलगी कोण आहे? सुरेशची शीला. शीला कोण आहे मित्रांनो? स्त्री आहे. म्हणून तिच्या डोक्यावरती काय दाखवणार आपण? मायनसचा सिम्बॉल दाखवणार. काय? सुरेश मेल आहे म्हणून त्याच्या डोक्यावर पुरुष आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती प्लस. शीला ही स्त्री आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय? मायनस. नंतर प्रतीन हा शीलाचा पती आहे. प्रतीन जो आहे तो काय? शीलाचा पती आहे. ते काय मित्रांनो पती-पत्नी आहेत म्हणून त्यांच्यात काय? डबल लाईन दर्शवायची. काय? डबल लाईन दर्शवायची. प्रतीन हा शीलाचा पती आहे. आणि सुरेश हा वर्षाचा पती आहे. सुरेश म्हणजे काय? वर्षा ही सुरेशची पत्नी आहे. म्हणजे सुरेशच्या पत्नीचं नाव काय आहे? वर्षा. ती कोण आहे? स्त्री आहे. म्हणून तिच्या डोक्यावरती काय? प्लस. प्रतीन कोण आहे? पुरुष. म्हणून तिच्या डोक्यावरती काय? प्लस. आणि वर्षा कोण आहे? स्त्री म्हणून तिच्या डोक्यावरती मायनस. तर वर्षाचे प्रतींशी नाते काय? काय सांगितलं त्यांनी? वर्षाचं प्रतींशी नातं काय? म्हणजे प्रतींचं वर्षाशी काय नातं आहे मित्रांनो? प्रतीन त्यांची मुलगी म्हणजे सुरेश आणि वर्षाची मुलगी कोण आहे? शीला. मुलीच्या पतीला काय म्हणत असतात? जावई. कोण आहे तो त्यांचा? दोघांचा जावई. आपल्या म्हणजे तर त्यांची वर्षा कोण लागणार आहे? सासू लागणार आहे. प्रतींची वर्षा कोण लागणार आहे? सासू लागणार आहे. पर्याय क्रमांक बी. प्रतींची वर्षा ही सासू आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? हा सांकेतिक कोड आहे मित्रांनो. काय? एका सांकेतिक भाषेत म्हणजे एक सांकेतिक भाषा दिलेली आहे. नंतर त्यांनी एक इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या सांकेतिक भाषेत पीठला काय म्हणतात, यनेला काय म्हणतात, यसेला काय म्हणतात ते आपल्याला काढायचंय. आणि शेवटी त्यांनी काय विचारलं असेल, पीपलसाठी कोणता सांकेतिक कोड वापरलेला आहे? काय? पीपलसाठी कोणता सांकेतिक कोड वापरलेला आपल्याला ते काढायचंय. बघा मित्रांनो, कसं काढणार? आधी काय आपण हे वाक्य लिहून घ्यायचे, नंतर हे वाक्य लिहून घ्यायचे. बघा, पी-आय-टी पहिलं वाक्य काय आहे? पी-आय-टी, एन-ए-एस-ए नंतर त्यांनी काय? यू आर वेलकम. काय आहे? यू आर वेलकम.
नंतर दुसरं काय आहे NA, दुसरं सांकेतिक कोड काय मित्रांनो NaHO PaLa, त्यासाठी काय वापरलेले त्यांनी दे आर व्हेरी गुड, त्याच्यासाठी कोणतं वाक्य वापरलं त्यांनी दे आर व्हेरी गुड. झालं लिहून. नंतर काय आहे? तिसरं तिसरं वाक्य काय मित्रांनो KADALA म्हणजे काय हु इज गुड. काय हु इज गुड. एकदम रिझनिंग मधला हा सोप्पा टॉपिक आहे मित्रांनो, एकदम सोप्पा. आणि चौथं काय सांगितलंय OD, चौथं वाक्य सांकेतिक कोड काय आहे ODHOPIT, त्यासाठी काय वाक्य वापरलं त्यांनी दे वेलकम गुड पीपल. काय दे वेलकम गुड पीपल. झालं लिहून. तर सांकेतिक भाषेत पीपल यासाठी कोणता सांकेतिक कोड वापरला आपल्याला ते काढायचंय. काय त्यांनी सांकेतिक कोड काय वापरलं ते कसं काढणार बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे. इथे जे सेम सेम शब्द आहेत तेच काय मित्रांनो इकडे बघायचे. कसे बघायचे बघा. आता पहिले आणि PIT कुठे दिसतोय का अजून इथे आहे PIT आणि PIT. पहिल्या आणि चौथ्या वाक्यात काय सेम आहे. काय पहिल्या आणि चौथ्या वाक्यात काय PIT सेम आहे. तसंच मग इथे बघायचं आपल्याला पहिल्या आणि चौथ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे. बघा मित्रांनो, कोणता शब्द सेम आहे वेलकम. कोणता शब्द सेम आहे वेलकम. म्हणजे PIT म्हणजे काय मित्रांनो वेलकम. PIT म्हणजे काय वेलकम. PIT म्हणजे काय मित्रांनो वेलकम. नंतर बघा दुसरा शब्द शोधू आपण कोणता सेम आहे. इथे NA सेम आहे पहिल्या दुसऱ्या वाक्यात आहे NA. अजून कुठे आहे का नाही. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो, काय सेम दिसतंय आर. काय सेम आहे पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात मित्रांनो आर सेम आहे. म्हणजे NA म्हणजे काय मित्रांनो NA म्हणजे काय आर. NA म्हणजे काय आर. नंतर अजून काय सेम दिसतोय इथे HO सेम आहे, इथे HO सेम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे HO. काय HO बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात चौथ्या वाक्यात काय काय सेम दिसतंय दुसऱ्या आणि चौथ्या वाक्यात गुड पण आहे आणि दे पण आहे. दोन दोन शब्द आहे. मग दोन कुठे आहेत म्हणजे दे येईल काय येईल दे म्हणजे गुड इथे पण आहे की नाही इथे पण आहे गुड आणि इथे पण गुड आहे म्हणजे तो त्याच्यासाठी येणार नाही. म्हणजे HO कशासाठी येईल मित्रांनो दे साठी येईल. कशासाठी येईल HO दे साठी येईल. HO म्हणजे काय दे. नंतर बघा काय सेम इथे अजून इथे LA आहे इथे पण LA आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय आहे LA. काय आहे LA. मित्रांनो इथे माझ्याकडनं LA लिहायचा राहिला आहे. इथे LA आहे. बघा LA कुठे कुठे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यात LA आहे. LA म्हणजे काय मित्रांनो गुड. काय LA म्हणजे काय गुड. इथे पण गुड आहे इथे पण गुड आहे इथे पण गुड आहे. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यात काय सेम होता LA म्हणजे काय गुड. त्यांच्या सांकेतिक गुडला सांकेतिक भाषेमध्ये LA म्हणजे गुडला काय म्हणत असतात LA म्हणत असतात मित्रांनो. समजलं. नंतर काय उरलेलं आहे बघा SA. इथे पण एकच शब्द उरला इथे पण आहे SA म्हणजे काय मित्रांनो
यू. SA म्हणजे काय? यू. SA म्हणजे काय आहे? यू आहे. नंतर इथे काय PA. PA म्हणजे काय मित्रांनो? व्हेरी. काय? PA म्हणजे काय आहे? व्हेरी. आपल्याला काय विचारलेलं आहे? पीपल साठी विचारलेलं आहे. कशासाठी विचारलेलं आहे? पीपल साठी. आता इथे 2 आहेत, इथे पण 2 आहे. आपल्याला कुठे मिळालेलं आहे का ते? नाही. नंतर ओडी. ओडी म्हणजे काय? इथे पण एकच उरलेलं आहे, इथे पण एकच उरलेलं आहे. ओडी म्हणजे काय येणार मित्रांनो? पीपल. काय येणार आहे? पीपल. म्हणजे पीपलसाठी त्यांनी कोणता सांकेतिक कोड वापरलेला आहे? ओ आणि डी. पर्याय क्रमांक ए. पीपलसाठी काय शब्द सांकेतिक कोड वापरलेला त्यांनी? ओ आणि डी. समजलं मित्रांनो? एकदम सोपा टॉपिक आहे. सांकेतिक कोड. फक्त काय सेम सेम शब्द बघायचे आणि काय आन्सर काढायचं. शेवटी त्यांनी काहीतरी शब्द दिलेला असेल, सांकेतिक कोड असेल किंवा असा आपला इंग्लिशमध्ये शब्द दिलेला असेल, त्याचा काय आपल्याला अर्थ सांगायचा आहे. जर इंग्लिशमध्ये अर्थ असेल तर त्याचा सांकेतिक कोड सांगायचा आहे आणि जर सांकेतिक कोड असेल तर त्याचा इंग्लिशमध्ये कोणता शब्द येतो आपल्याला ते काढायचं आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हा पण तोच टाइप आहे बघा मित्रांनो. एका सांकेतिक भाषेत जरी एक सांकेतिक भाषा आहे, नंतर इंग्लिशमध्ये सेंटेन्स आहे. नंतर त्यांनी काय सांगितलं, तर वेदरसाठी कोणता संकेत वापरला आहे? काय सांगितलं त्यांनी? वेदरसाठी कोणता संकेत वापरला आहे? बघा मित्रांनो, आपण आधी पहिल्या क्वेश्चनमध्ये जसं लिहिलं तसं आधी काय सेंटेन्स लिहून घेऊ. म्हणजे आपल्याला काय काढायला सोपं जातं. कमी वेळेत आपला क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि काय कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करा. PURU नंतर फाईन त्याच्यासाठी काय वापरलं त्यांनी? फाईन क्लॉथ. नंतर META दुसरं वाक्य काय आहे? METALISA म्हणजे काय? क्लिअर वॉटर. त्याच्यासाठी काय शब्द वापरला त्यांनी? क्लिअर वॉटर. नंतर तिसरं वाक्य काय मित्रांनो? DONA LISA नंतर PERU याच्यासाठी कोणतं वाक्य वापरलं त्यांनी? फाईन क्लिअर वेदर. काय आहे? फाईन क्लिअर वेदर. झालं लिहून आपले तिघं वाक्य. नंतर त्यांनी शेवटी काय सांगितलंय, तर वेदरसाठी कोणता संकेत वापरला आहे? आपल्याला काय सांगायचंय, तर वेदरसाठी त्यांनी कोणता संकेत वापरलाय? सांगा बरं मित्रांनो, काय कमेंटमध्ये आन्सर. बघा, कोणता कोणता शब्द सेम दिसतोय इथे? LISA दिसतोय. LISA दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात सेम आहे मित्रांनो. काय? दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात सेम आहे. बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय काय सेम दिसतंय? क्लिअर दिसतोय. क्लिअर येईल. काय येईल? क्लिअर. LISA म्हणजे काय येणार आहे? क्लिअर. LISA म्हणजे काय? क्लिअर. नंतर अजून काय दिसतंय बघा. इथे PRU आहे. इथे पण PERU आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय सेम आहे बघा मित्रांनो. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात फाईन सेम आहे. काय सेम आहे? फाईन. PERU म्हणजे काय आहे? फाईन. नंतर बघा काय सेम ते तिघं तर मित्रांनो एक एकच राहिले. OKA म्हणजे काय? क्लॉथ येणार आहे. META म्हणजे काय? वॉटर येणार आहे. DONA म्हणजे काय? वेदर. आपल्याला त्यांनी काय विचारलंय? तर वेदरसाठी कोणता सांकेतिक कोड वापरला त्यांनी? DONA वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? DONA. पर्याय क्रमांक काय आहे? डी. एकदम सोपा आहे की नाही मित्रांनो क्वेश्चन. बघा समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? हा मित्रांनो सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे.
मीना लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. सर्वात प्रथम स्थानावर कोण बसले आहे. नंतर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, सर्वात प्रथम स्थानावर कोण बसले. हा कोणता क्वेश्चन मित्रांनो, लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. म्हणजे काय, एका लाईनीत काय 5 मुली बसल्या आहे. किती? 5. त्या कुठे? उत्तरेकडे तोंड करून बसलाय. उत्तर दिशा कोणती आपली? वरची. 1 2 3 4 आणि 5 दाखवले आपण. डायग्राम काढली. नंतर काय, स्टेटमेंट वरून काय मित्रांनो, कंडिशन लिहून घ्यायचं. कंडिशन लिहिल्या तर मग आपल्याला काय मित्रांनो, एकाच याच्यात काय आन्सर सॉल्व्ह असतो. परत परत इरेज करा, परत सॉल्व्ह करा. आपण एक वेळेस सॉल्व्ह करतो, दुसऱ्या वेळेस सॉल्व्ह करतो, तिसऱ्या वेळेस आपला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला मन लागतं का? नाही. मग आपलं एकाच वेळेस कसं आन्सर येईल मित्रांनो, एकाच याच्यात, ते आपल्याला काय, ही ट्रिक या क्वेश्चन मध्ये शिकायची. बघा काय करायचं, आधी लिहून घ्यायचं. काय, रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटा जी आहे, इथं कोणती बाजू आहे? उजवी. आणि इकडे कोणती आहे? डावी. रीटा जी आहे ती काय मित्रांनो, उजव्या बाजूस आहे. आधी लिहून घ्यायचं, रीटा उजव्या बाजूला आहे. नंतर दुसरं काय, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता काय आहे? तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटा नंतर काय, सीता तिच्या डाव्या बाजूस बसलेली आहे. इकडे असा एरो दाखवला म्हणजे काय, डावी बाजू. आणि इकडे जर एरो दाखवला ती कोणती बाजू असते मित्रांनो? उजवी बाजू असते. गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता जी आहे ती काय मित्रांनो, लीनाच्या डाव्या बाजूस आहे. लीनाच्या डाव्या बाजूस कोण बसलंय? गीता. गीता लीनाच्या डाव्या बाजूस बसली आहे. लीनाची डावी बाजू कोणती? इकडची. मीना लीनाच्या डाव्या बाजूस काय, मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. चौथं काय, मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. लीनाच्या डाव्या बाजूस कोण आहे? मीना. हे काय मित्रांनो, कंडिशन लिहून घ्यायची. या कंडिशन वरून काय आपल्याला एकच याच्यात, म्हणजे आपण पहिल्याच याच्यात काय आन्सर करेक्ट काढत असतो मित्रांनो. नंतर काय, डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. परंतु मीना काय, गीताच्या उजव्या बाजूस आहे. गीताच्या उजव्या बाजूस कोण आहे? मीना आहे. डावं आणि उजवं arrow दाखवले म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होत असतो मित्रांनो. झालं. आता काय सांगितलंय, उजवी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. रीटा कुठे बसले? उजव्या बाजूला बसले. म्हणजे इथे कोण येणार आहे? रीटा. नंतर काय, पहिले कंडिशन झाली टाकून. दुसरी कंडिशन काय, रीटाच्या डावीकडे कोण बसलेलं आहे? सीता. कोण बसलंय रीटाच्या डावीकडे? सीता. म्हणजे इथे कोण बसणार आहे? सीता. झालं. नंतर काय तिथं बघा, लीनाच्या डावीकडे कोण बसणार आहे? गीता. लीनाच्या डावीकडे कोण बसणार आहे? गीता. जर आपण लीनाला जर इथे घेतलं तर मी ते कोण बसेल? गीता बसेल. पण नंतर त्यांनी काय सांगितलंय, मीनाच्या उजव्या बाजूला आहे कोण? मीना. म्हणजे गीताच्या उजव्या बाजूला कोण आहे? मीना. जर आपण इथे गीताला घेतलं मित्रांनो, काय इथे गीताला घेतलं, इथे जर लीनाला घेतलं तर मीना काय बरोबर इथे बसते. गीताच्या उजव्या बाजूला कोण येतंय? मीना. आणि लीनाच्या डाव्या बाजूला कोण येतंय? मीना. बघा, लीनाची डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडच्या साईडला कोण पाहिजे होतं आपल्याला? मीना. आणि गीताच्या डावीकडे उजवीकडे कोण पाहिजे होतं? मीना पाहिजे होतं. बघा, रीता, सीता, लीना, मीना आणि गीता बसला एका लाईनीमध्ये. नंतर त्यांनी शेवटी प्रश्न काय विचारलेला आहे? सर्वात प्रथम स्थानावर कोण बसला आहे? प्रथम स्थान कोणतं आहे मित्रांनो? हे. कोण बसले प्रथम स्थानावर? गीता बसले. कोण बसलेले प्रथम स्थानावर? गीता बसले. पर्याय क्रमांक ए. कोण आहे? गीता. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं त्यांनी, याच टाईप वरती दुसरा क्वेश्चन पण विचारलेला आहे. सर्वात शेवटच्या स्थानावर कोण बसलाय? कोण बसलाय बरं मित्रांनो, सांगा. शेवटच्या स्थानावर रीटा बसलीये. कोण बसले शेवटच्या स्थानावर? रीटा बसलीये. पर्याय क्रमांक सी. शेवटच्या स्थानावर रीटा बसलेली आहे. त्याच्यावर अजून एक क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. उजव्या बाजूकडून चौथ्या स्थानावर कोण आहे? काय? उजव्या बाजूकडून चौथ्या स्थानावर कोण बसलेलं आहे?
बघा, ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. उजवीकडून चौथ्या स्थानावर कोण बसलेलं आहे? 1, 2, 3, 4. कोण आहे? मीना बसलेली आहे. उजवीकडून चौथ्या स्थानावर मीना बसलेली आहे. पर्याय क्रमांक बी. कोण बसलेलं होतं चौथ्या स्थानावर उजवीकडून? मीना बसलेली होती मित्रांनो. समजला? एकदम सोपा टाइप आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा पण मित्रांनो. बघा हा सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल, तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल? हा कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे मित्रांनो? कॅलेंडर. कोणतं? कालमापन. बघा काय इथे 2012. मित्रांनो आपल्याला लीप वर्ष काढता यायला पाहिजे. काय लीप वर्ष जर काढता आलं, तर मग आपल्याला कॅलेंडरचा क्वेश्चन समजेल मित्रांनो. बघा मी तुम्हाला कमीत वेळेत कसं लीप वर्ष काढायचं ते तुम्हाला सांगते. ज्याला अ, 4चा पाढा-पाठ असेल मित्रांनो, कुठला 4चा. जर 4चा पाढा-पाठ असेल, तर 4च्या पाढ्यामध्ये काय मित्रांनो सगळे लीप वर्ष येत असतात. बघा 4ने ज्याला भाग जात असेल, तर ते काय असेल? लीप वर्ष असेल. पूर्ण भाग जायला पाहिजे. काय? 4ने ज्याला पूर्ण भाग जात असेल, ते काय असेल? लीप वर्ष असेल. बघा आता 2016 घेतलं आपण. काय? 2016 घेतलं. तर त्या शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जातोय का पूर्ण? 4 चोक 16. म्हणजे हे काय मित्रांनो? लीप वर्ष आहे. काय? लीप वर्ष आहे. आता हे घेतलं आपण 2015. तर 4च्या पाढ्यात 2 संख्यांना शेवटच्या 2 संख्यांना पूर्ण भाग जातोय का? 4च्या पाढ्यात 4च्या पाढ्यात 15 येतो का मित्रांनो? नाही. येतो का? नाही. म्हणजे हे काय लीप वर्ष नाहीये. समजलं? ज्याला 4ने पूर्ण भाग जात असेल ते काय असेल मित्रांनो? लीप वर्ष असेल. समजलं? मग बघा याच टाइपने आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. सन 2012 मध्ये शिक्षक दिन काय गुरुवारी होता. 2012 ती आपल्याला 2016 पर्यंत काढायचे. 12, 13, 14, 15 आणि 16. तर लीप वर्ष कोणतं कोणतं आहे बघा मित्रांनो. 4च्या पाढ्यात काय येतो? 12 येतो. म्हणजे हे काय लीप वर्ष आहे. आणि 13, 14, 15 येत नाही आणि 16 येतो म्हणजे हे पण काय लीप वर्ष आहे. जे लीप वर्ष असेल त्याला काय करायचं? सर्कल करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय इथे काय मित्रांनो 2 वार काय ॲड करायचे असतात. तर 2012ला काय होतं मित्रांनो गुरुवार होता. आपल्याला याच्यात काय 1 ॲड करायचा आहे. परत इथे 1 ॲड करायचा. इथे +1, इथे +2. हे काय लीप वर्ष आहे. काय लीप वर्ष. जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा किती दिवस येतात मित्रांनो? 366 दिवस येत असतात. किती? 366. बघा गुरुवार मग इथे काय शुक्रवार ॲड केला. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोम, मंगळ. म्हणजे 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या वारी येणार मित्रांनो? मंगळवारी येणार आहे. कोणत्या वारी येणार आहे? मंगळवारी. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो हा सिलोचा टाइप आहे. कुठला आहे? सिलोलिझम. विधानावरून काय मित्रांनो आपल्याला डायग्राम काढायची असते. विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची असते. डायग्राम काढून झाल्यावरती आपल्याला निष्कर्ष बघायचा असतो, की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. ते आपल्याला सांगायचं आहे आणि कोणता निष्कर्ष योग्य आहे ते आपल्याला इकडे पर्यायामध्ये करेक्ट करायचं आहे, की कोणता पर्याय योग्य आहे. बघा आपण विधानावरून काय आधी डायग्राम काढून घेऊ. काय बघा क्वेश्चन. सर्व बदक मांजर आहेत. सर्व बदक काय आहेत? मांजर आहेत आणि एकही मांजर काय मित्रांनो कुत्रा नाहीये. काय एकही मांजर कुत्रा नाहीये. निष्कर्ष काय आहे? काही बदक कुत्रा आहेत, एकही बदक कुत्रा नाही आणि काही मांजर बदक नाही. बघा सर्व बदक काय आहेत? मांजर आहेत. सर्व बदक काय आहेत? मांजर आहेत आणि एकही मांजर काय आहे? कुत्रा नाही. एकही म्हणजे काय? नकारार्थीची डायग्राम कशी येते मित्रांनो त्याच्यात काय येते? क्रॉस येतं. काय येतं? क्रॉस. सर्व बदक काय होते? मांजर होते. म्हणजे सगळ्या मांजरमध्ये काय येणार आहे? बदक येणार आहेत. आणि काय एकही मांजर काय कुत्रा नाही. म्हणजे मांजरचं आणि कुत्र्याचं काहीच रिलेशन नाही. दोघांचं काय झालेलं आहे? भांडण झालेलं आहे. मग बघा विधानावरून आपण काय डायग्राम काढली.
नंतर काय काही बदक कुत्रा आहेत. कसं काढणार बघा. काही बदक तर कुत्राचं आणि बदकचं काही आहे का मित्रांनो? नाही. दोघांमध्ये काय क्रॉस. मग कुत्रा बदकमध्ये येऊ शकतो का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. दुसरा काय आहे? एकही बदक कुत्रा नाही. एकही बदक कुत्रा नाही. म्हणजे काय आहे? हे काय आहे? म्हणजे बरोबर आहे. एकही बदक काय आहे? कुत्रा नाही आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. नंतर तिसरं काय आहे? काही मांजर बदक नाही. काही मांजर काय आहेत? बदक नाहीत. काही मांजर काय आहेत मित्रांनो? बघा, बदक नाहीत. म्हणजे काही मांजरचा काय मित्रांनो? बदकमध्ये भाग येतो. बघा, हा मांजर आहे. हे काय बदकमध्ये येतंय. येतंय की नाही? म्हणजे काय ते? बरोबर आहे. काय आहे? बरोबर आहे. कोणता पर्याय बरोबर येते? दुसरा आणि तिसरा पर्याय काय मित्रांनो? योग्य आहे. दुसरा आणि तिसरा पर्याय काय आहे? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? सर्व रोड पाणी आहेत, काही पाणी बोट आहेत. निष्कर्ष काय आहे? काही बोट रोड आहेत, सर्व पाणी बोट आहेत. एकही रोड काय मित्रांनो? बोट नाही. विधानावरून काय आपण डायग्राम काढणार आहे. सर्व रोड काय आहेत? पाणी आहेत. सर्व रोड काय आहेत? पाणी आहेत. सर्व रोड पाणी आहेत. आणि काही पाणी काय आहे? बोट आहे. म्हणजे काही पाण्याचा भाग काय मित्रांनो? बोट मध्ये येतोय. तेव्हा अशी डायग्राम काढायची. काही पाणी काय आहेत? बोट आहेत. हे सर्कल काय मित्रांनो रोडमध्ये जायला नको. रोडमध्ये गेलं तर काय होऊन जाईल ते? मग काही बोट काय आहेत? रोड पण दिसतील. मग त्यांनी काय सांगितलंय? फक्त काही पाणी काय आहे? बोट आहे. म्हणजे फक्त ते काय पाण्यामध्ये अशी डायग्राम नाही काढायची नाही तर. असं जर काढलं तर काय काही बोट काय आहे? रोडमध्ये येत आहे. काय? काही बोट काय रोडमध्ये येत आहे. फक्त अशीच डायग्राम काढायची. ही डायग्राम काय आहे? अयोग्य आहे. समजलं? विधानावरून काय आपण डायग्राम काढली. नंतर काय आहे? काही बोट रोड आहेत. काही बोटचा जो भाग आहे तो रोडमध्ये येतोय का मित्रांनो? बघा रोडचं आणि बोटचं काही कनेक्शन आहे का? दोघं काय दूर-दूर आहे. दूर-दूर आहे की नाही? दोघांचं काही बोटचा भाग रोडमध्ये येतोय का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. सर्व पाणी बोट आहे. सर्व पाणी बोट आहे का मित्रांनो? बघा काहीच पाण्याचा भाग काय मित्रांनो बोटमध्ये येतोय. काय? काहीच पाण्याचा भाग काय बोटमध्ये येतोय. सर्व पाणी बोट दिसतंय का? नाही. काहीच पाणी काय आहे? बोट आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. एकही रोड बोट नाही. एकही रोड काय बोट नाही. बघा हे योग्य आहे. रोडचं आणि बोटचं ते आहेत का? एकही बोट काय रोड आहे का? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? योग्य आहे. पर्याय क्रमांक बी. फक्त तिसरा काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? एक समजा समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. हा कुठला क्वेश्चन मित्रांनो? दिशाण्यांचा क्वेश्चन आहे. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळालात. नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळालात तर आता तोंड कोणत्या दिशेला येईल? बघा, आधी काय आपल्याला दिशा माहिती असणं गरजेचं आहे. वरती दिशा कोणती असते? उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. झालं. या 4 मुख्य दिशा काढायच्या. आपल्याला उपदिशा काढायच्या आहे. इकडे कोणती आहे? वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. हं. दिशा काढून झाल्या. आता आपल्याला काय काढायचंय? तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहेत. वायव्य दिशा कोणतीही. इथे काय आपण तोंड करून म्हणजे काय एक व्यक्ती तोंड करून उभा आहे. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळालात. प्रथम काय डावीकडे म्हणजे तो काय असा उभा आहे. त्याची डावी बाजू कोणती आहे? खालची. वरती कोणती आहे? उजवी. मग तो काय एका काटकोनात वळाला. काटकोन किती 90 अंश चा असतो. तो काय आधी डावीकडे एका काटकोनात वळाला. नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळाला. नंतर तो काय उजवीकडे, तर त्याची उजवी बाजू कोणती आहे? वरची. खालची कोणती आहे? डावी. आणि उजवीकडे किती वेळेस वळाला तो? 2 काटकोनात वळालेला आहे. मग बघा, एक काटकोन, दुसरा काटकोन. मग कोणत्या दिशेस तो तोंड करून काटकोनात वळत होतं?
आता तोंड कोणत्या दिशेला येईल? दुसऱ्या वेळेस इथं तोंड इथं आला तो. काय ईशान्य दिशेस आलेला आहे. कोणती दिशा आहे ती? ईशान्य. त्याचं तोंड कोणत्या दिशेस आलेलं आहे? ईशान्य दिशेला आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए. कोणत्या दिशेस तोंड करून उभा आहे तो? ईशान्य दिशेस तोंड करून उभा आहे. बघा नेक्स्ट. सुरेश 3 किलोमीटर उत्तरेस गेला. काय? सुरेश 3 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेस आहे? बघा सुरेश आहे तो काय 3 किलोमीटर उत्तरेस गेलाय. उत्तर दिशा कोणती आपली? वरची. किती किलोमीटर गेलेला आहे तो? 3 किलोमीटर गेलेला आहे उत्तर दिशेस. नंतर उजवीकडे वळून 6 किलो. उत्तर दिशेची उजवी बाजू कोणती मित्रांनो? इकडची डावी येते तर इकडची कोणती येते? उजवी. उजवीकडे वळून किती गेलेला आहे तो? 6 किलोमीटर गेलेला आहे. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर. त्याची उजवी बाजू कोणती आहे? काय तो पूर्वेकडे गेला मित्रांनो. मग पूर्वेकडची डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती आहे? वरची कोणती आहे? डावी आणि खालची कोणती आहे? उजवी. उजवीकडे वळून किती आलेला आहे तो? 3 किलोमीटर आलेला आहे. किती? 3 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. तो पुन्हा काय मित्रांनो? हा दक्षिणेकडे आलेला आहे. त्याचे तोंड कुठे? दक्षिणेकडे. त्याची डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची कोणती? उजवी. कुठे वळाले? तो डावीकडे वळून 6 किलोमीटर गेलेला आहे. किती? 6 किलोमीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेस आहे? ही त्याची मूळ जागा होती. तो मूळ जागेपासून कोणत्या दिशेस आणि किती अंतरावर आहे? बघा मित्रांनो, वरती किती आहे? 6 म्हणजे इथे पण खाली काय येणार आहे? 6. हे काय? सेमच खालचं आणि वरचं काय? सेमच डिस्टन्स तो काय तिथे बॉक्स तयार झाला. हे 6 आणि हे 6 किती होऊन आले मित्रांनो? 12. 6 अधिक 6 किती? 12. 12 किलोमीटर झालं आणि दिशा कोणती आहे ती? पूर्व दिशा आहे. कोणती दिशा आहे? पूर्व. 12 किलोमीटर आणि पूर्व दिशेस. कोण? सुरेश. 12 किलोमीटर गेला आणि पूर्व दिशेस आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 किलोमीटर उजव्या हाताला चालल्यानंतर मीटर आपल्या उजव्या हाताला चालला. तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत 5 मीटर अंतरावर पोहोचला तर ची किंमत काय? काय विचारलं मित्रांनो त्यांनी? ची किंमत काय? उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 किलोमीटर उजव्या हाताला गेला. कोण उत्तरेकडे बघत होता? कोण? उत्तम. इथे उत्तर दिशेला काय? तो बघत होता. नंतर तो काय त्याच्या उजव्या बाजूला गेला. उजवी बाजू त्याची कोणती आहे? आता मी इकडे उत्तरेकडे बघत आहे. माझी उजवी बाजू इकडची. इकडची कोणती? डावी. मग तो उजवीकडे जाऊन किती? 4 किलोमीटर गेलेला आहे. किती? 4 किलोमीटर. उजव्या हाताला चालल्यानंतर मीटर आपल्या उजव्या हाताला चालला. परत तो काय? मीटर म्हणजे तिथं आपल्याला काय अंतर काढायचंय. तर मग काय मीटर तो उजव्या हाताला चालला. त्याची उजवी बाजू कोणती? इकडची. किती मीटर गेलेला आहे तो? मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत 5 मीटर अंतरावर पोहोचला. मग त्याची इथे काय? सरळ रेषा येईल. किती अंतर येईल इथे? 5 मीटर. अंतरावर पोहोचला तर ची किंमत काय? आपल्याला काय या ची किंमत काढायची. बघा मित्रांनो, कशी काढणार? इथे काय? 4चा वर्ग इज इक्वल टू चा वर्ग प्लस 5चा वर्ग. 4चा वर्ग काय मित्रांनो? 16. 16 प्लस 5चा वर्ग 25. काय? 5चा वर्ग 25. आपल्याला काय मित्रांनो यांचं प्लस केलं म्हणजे याचा आन्सर काय यायला पाहिजे? 25. मग बघा याच्यात जर 9 ॲड केले तर 16 अधिक 9 तर आन्सर काय येणार आहे? 25. 16 अधिक 9 इज इक्वल टू 25. मग 25 मग 3 कोणाचा वर्ग आहे? सॉरी 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा. 3चा वर्ग काय आहे? 9. मग म्हणजे काय? इथे काय अंतर येणार आहे? 9 अंतर येणार आहे. काय? इज इक्वल टू 9. समजलं?
काय आन्सर आलं? m इज इक्वल टू 3. म्हणजे इथे काय आन्सर येणार आहे मित्रांनो? 3 आन्सर येणार आहे. पर्याय क्रमांक सी. 3 मीटर एवढं अंतर आहे मित्रांनो. समजलं? बघा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. कसा वाटलं सेशन मित्रांनो, कसं वाटलं लेक्चर तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.